नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण किसलेल्या कैरीचं लोणचं करणार आहोत। त्यासाठी एक तोतापुरी कैरी घेतली आहे, पाव किलो कैरी आहे। कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे। कैरीचं लोणचं करायला घेऊया। कैरीचा पुढचा आणि मागचा भाग काढून टाकूया। कैरी किसून घेऊया। मी कैरी सालासहित किसणार आहे, तुम्ही साल काढून घेऊ शकता। अशा पद्धतीने सर्व कैरी किसून घ्यायची आहे। लोणच्यासाठी कैरी कडक घ्यायची। कैरीचा गर असा पांढरा असला पाहिजे, म्हणजे लोणचं चवीला चांगलं लागतं आणि छान टिकतं। सर्व कैरी मी किसून घेते। सर्व कैरी किसून घेतली आहे। याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। 3 चमचे गूळ घेतलाय, गूळ चिरून घेतलाय तो टाकूया। गूळ टाकल्यामुळे छान आंबट गोड चवीचं लोणचं तयार होतं। सर्व मिक्स करून घेऊया। बाउलमध्ये काढून घेऊया। 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवून देऊया। लोणच्यासाठी मसाला करून घेऊया। गॅसवर पॅन तापत ठेवलाय। पॅन गरम झालाय। 2 चमचे मोहरीची डाळ टाकूया। जर तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल तर मोहरी मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता। 1 चमचा बडीशोप, 10 ते 12 मेथीचे दाणे। मेथी जास्त टाकायची नाही, नाहीतर लोणचं कडवट होऊ शकतं। 5 काळी मिरी, 3 लवंगा। मंद गॅसवर सर्व हलकंसं भाजून घ्यायचंय, खूप भाजायचं नाही। याच्यामधला दमटपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं। मंद गॅसवर 1 ते 1.5 मिनिट सर्व छान भाजून घेतले। छान सुगंध सुटलाय। आता मी हे काढून घेते। भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड झालंय। मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया। अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचंय, खूप पावडर नाही करायची। लोणच्यासाठी फोडणी करून घेऊया। गॅसवर फोडणीचा पॅन तापत ठेवलाय। 3 चमचे तेल टाकूया। तेलामधून धूर निघेपर्यंत तेल छान गरम करून घ्यायचंय। लोणच्यासाठी मी शेंगदाण्याचं तेल घेतलंय। तेलामधून धूर यायला लागलाय। तेल छान कडकडीत गरम झालंय। आता मी गॅस बंद करते। तेलाचं तापमान थोडं कमी झाल्यावर उरलेली फोडणी करून घेऊया। तेलाचं तापमान कमी झालंय, उरलेली फोडणी करूया। छोटा पाव चमचा हिंग टाकते। छोटा अर्धा चमचा हळद। मिक्सरमध्ये वाटून घेतलेले मसाले टाकूया। 1 चमचा लोणच्याचा तयार मसाला, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर। काश्मीरी मिरची पावडरमुळे लोणच्याला छान रंग येतो। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व छान मिक्स करून घेतलंय। थंड झालं की ही फोडणी आपण लोणच्यावर टाकूया। फोडणी छान थंड झाली आहे। किसलेल्या कैरीमध्ये मीठ आणि गूळ टाकून आपण साईडला ठेवून दिले होते, त्याच्यामध्ये ही थंड झालेली फोडणी टाकूया। फोडणी पूर्णपणे थंड झाल्यावरच टाकायची आहे। सर्व छान मिक्स करून घेऊया। सर्व छान मिक्स करून घेतलंय। सर्व साहित्य छान एकजीव झालंय। आपण हे अर्धा तास साईडला ठेवून देऊया। अर्धा तास आपण हे लोणचं साईडला ठेवून दिलं होतं। लोणचं छान मिक्स झालंय। लोणच्यातून तेल सुटायला लागलंय। आता मी हे लोणचं बाउलमध्ये काढून घेते। छान झालंय आपलं किसलेल्या कैरीचं लोणचं। हे लोणचं काचेच्या कोरड्या बरणीत भरून ठेवल्यास फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस छान टिकतं। पुरीबरोबर, चपातीबरोबर, फुलक्यांबरोबर, वरण भाताबरोबर खूप छान लागतं। मी याच्यामध्ये लोणच्याचा तयार मसाला वापरला आहे। जर तुमच्याकडे लोणच्याचा तयार मसाला नसेल तर तुम्ही नेहमीच्या वापरातली लाल मिरची पावडर टाकू शकता। जेवताना तोंडी लावणं म्हणून घेऊ शकतो। लोणचं हा सर्वांच्या आवडीचा प्रकार आहे। सर्वांच्या घरी बनवले जाते। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।